आता हे पण पापडाचं पीठ भिजवायसाठी 2.5 कप पाणी घेतलंय, म्हणजे 450 मिलीलिटर पाणी घेतलंय. त्यात आपण उकळूया चांगलं. आता हे पीठ आपण असं मळून घ्यायचं. हे बघा, जोपर्यंत हे ताणलं जात नाही तोपर्यंत मळतच राहायचंय आपल्याला. हे असं तुटता कामा नाही. मध्ये ताणून लांबपर्यंत होईल ना, तेव्हा समजायचं आपलं पीठ मऊ झालेलं आहे. फक्त एवढंच. चालू करून दे. तर तुम्ही बघा याचे गोळे कसे करायचे. आपल्याला हवे तेवढे आकाराचे गोळे करायचे. आता याचे पेढ्याच्या आकाराचे आपले गोळे झालेले आहेत. तुम्हाला जेवढा आकार हवा असेल तेवढा आकार तुम्ही घ्यायचा आहे. आता आपण एक पापड लाटूया. थोडं पीठ लावून घ्यायचंय. तेल लावायचं नाही. असं बोलतात की तेल लावलं की पापड काळे पडतात. छोटे आवडतात म्हणून मी छोटे आकार केले. तुम्हाला जेवढा आकार आवडतो तेवढा तुम्ही करा. हा बघा आपला पापड. हो का, त्यासाठी आता 10-15 मिनिटासाठी चिरंग आणि एक मोठ्यांची गठ्ठा प्रसिद्ध केली तर पण. आणि हा मोठे. कडक